नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। सरळ सेवेची परमनंट पदांची कोर्टामधील अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला भरायचे आहेत। पाहू शकता ऑनलाईन फॉर्म देखील ओपन झालेला आहे। तुम्हाला कुठेही फॉर्म द्यायची गरज नाही, घरी बसल्या तुम्ही फॉर्म भरू शकता। फॉर्म कसा भरायचा आहे तेही तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तर बघू शकता मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत नागपूर खंडपीठामध्ये ही जाहिरात आलेली आहे। तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्या जिल्ह्याची अशी जाहिरात आली की लगेच तुमच्यापर्यंत माहिती दिली जाईल। सध्या फक्त नागपूर जिल्ह्यासाठी या ठिकाणी ही जाहिरात आली, परंतु ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून तुम्ही कुठूनही अप्लाय करू शकतात। तर यामध्ये मित्रांनो महत्त्वाचं असं पद भरलं जात आहे ते म्हणजे सिपाई पद भरलं जात आहे आणि परमनंट जॉब असणार आहे। याचं वेतन पाहू शकता S3 लेवल श्रेणीनुसार 16,600 ते 52,400 इतकं असणार आहे। प्लस याच्यामध्ये तुम्हाला देय भत्ते देखील असणार आहेत। म्हणजे या ठिकाणी सरळ सेवेप्रमाणे परमनंट जॉब असणार आहे। जसं जिल्हा न्यायालयाच्या मागे जाहिराती निघाल्या होत्या तसंच हे पद आहे। शिपाईची पोस्ट आहे मित्रांनो। याच्यामध्ये टोटल 36 पदांकरिता उमेदवारांची निवड यादी तयार केली जाणार आहे आणि 9 उमेदवारांना प्रत्यक्ष यादीमध्ये देखील ठेवलं जाणार आहे। तर 36 जागा या ठिकाणी असणार आहेत ज्यावरती डायरेक्ट सिलेक्शन तुमचं होणार आहे। त्यापैकी 24 पदांसाठी या ठिकाणी डायरेक्ट सिलेक्शन आहे आणि पुढील 2 वर्षासाठी या ठिकाणी 12 पदं ठेवली जाणार आहेत। 2 वर्षामध्ये रिक्त होणारे पदं त्याच्यावरती निवड करण्यासाठी। तर बघा मित्रांनो, या जाहिरातीमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती दिली, ती संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। फॉर्म कसा भरायचा तेही सांगणार आहे। तुम्ही नक्की या ठिकाणी अप्लाय करू शकतात। फीस देखील खूप कमी, फक्त 50 रुपये फीस तुम्हाला असणार आहे। ऑनलाईनच फॉर्म भरायचा आहे। याच्यासाठी बघा पात्रता काय असेल। सर्वात अगोदर वयोमर्यादा बघून घ्या। खुल्या प्रयोगासाठी 18 ते 38 वर्ष ठेवली आहे आणि कॅटेगरीतील उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्षापर्यंत या ठिकाणी वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे। आता पहा शैक्षणिक पात्रता। जो उमेदवार कमीत कमी 7वी उत्तीर्ण असावा। जिल्हा न्यायालयाची जाहिरात निघाली होती शिपाई पदासाठी, त्यामध्येही 7वी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलेली होती। तर तुम्ही 7वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। मराठी भाषा बोलता वाचता लिहिणं येणं आवश्यक आहे। शारीरिकदृष्ट्या सक्षम, सदृढ आणि निर्व्यसनी तुम्ही असणं गरजेचं आहे। ही पात्रतेच्या अटी आहेत मित्रांनो। बाकी या ठिकाणी बघा, जसं तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे। तुम्हाला कुठल्या परीक्षामध्ये या ठिकाणी दोषी ठरवण्यात आलेलं नसावं, गुन्ह्यासाठी वगैरे, हे सर्व तुम्ही या ठिकाणी डिटेलमध्ये जाहिरातीमध्ये वाचू शकतात। जाहिरातीची PDF फाईलची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे, तिथून तुम्हाला पाहायला येईल। आता याची सिलेक्शन प्रोसेस आपल्याला माहिती असेल, बघू शकता तुम्ही। अर्ज केल्यानंतर एक शॉर्ट लिस्ट पहिल्यांदा लावली जाते, म्हणजे जे उमेदवार शॉर्ट लिस्ट होतात त्यांना पुढे बोलवलं जातं। मग याची मित्रांनो या ठिकाणी अगोदर काय केली जाईल, जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या अर्जाच्या संख्येवरनं उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आणि गुणवत्तेनुसार बघा शॉर्टलिस्ट कशावरनं लावली जाईल, अर्ज किती आलेत त्याच्यावरनं तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे, तुमची जी गुणवत्ता आहे ती काय आहे, तुम्ही त्यामध्ये फॉर्म भरताना काय काय माहिती देताय त्याच्यावरनं तुमची या ठिकाणी शॉर्टलिस्ट लावली जाईल आणि चाळणी लेखी परीक्षांसाठी अल्पसूची जी आहे म्हणजे शॉर्टलिस्ट तयार केली जाईल। तसेच शारीरिक क्षमता, विशेष अर्थ चाचणी व तोंडी मुलाखतीसाठी अल्पसूची तयार करण्याचे सर्व अधिकार मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने राखून ठेवलेले आहेत। शॉर्टलिस्ट ते स्वतः लावणार आहेत। याच्यासाठी मित्रांनो अजून काही क्रायटेरिया असतो तो या ठिकाणी दिलेला नाही। शॉर्टलिस्टमध्ये नाव आलं तरच तुम्हाला पुढच्या प्रक्रियेसाठी जाता येणार आहे। त्यानंतर पहा, मग आता तुम्ही ऑनलाईन अर्ज वगैरे कराल। ऑनलाईन अर्ज 4 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला करायचे आहेत। ही लिंक आहे, पाहू शकता। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक ओपन झालेली आहे। फॉर्म कसा भरायचा पुढे तुम्हाला माहिती देणारच आहे। 4 मार्चपर्यंत अर्ज तुम्हाला करायचे आहेत। याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी फक्त सध्या फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला SBI कलेक्ट रेफरन्स नंबरनुसार SBI कलेक्टवरती तुम्हाला फीस भरायची आहे। याच्यामध्ये पिऊन पदासाठी ज्याच्यामध्ये तुमचा जो या ठिकाणी ॲप्लिकेशन फी भरलेला जो ID असतो तो तुम्हाला फॉर्म भरताना टाकायचा। SBI कलेक्टचा 50 रुपये या ठिकाणी सध्या तुम्हाला फीस ठेवण्यात आलेली आहे। परीक्षा नंतरची फीस वेगळी असते, सध्या फॉर्म भरायची फीस 50 रुपये या ठिकाणी असणार आहे। आता बघा, या ठिकाणी डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे नाहीत सध्या, परंतु हे सर्व डॉक्युमेंट लिस्ट दिले, तुम्ही सर्व डॉक्युमेंट काढून ठेवायचे आतापासूनच। परीक्षेचं स्वरूप कसं असेल, मग समजा तुमचं शॉर्टलिस्टमध्ये नाव आलं तर मग तुमचं सिलेक्शन कसं होईल बघा। अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूचीमध्ये ज्या उमेदवारांना पुढील निकषाप्रमाणे सामोरं जावे लागेल, ज्यामध्ये तुमची चाळणी म्हणजेच लेखी परीक्षा होईल। 30 गुणाची कमीत कमी 15 गुण उत्तीर्ण होण्यासाठी लागतील, परंतु जास्तीत जास्त गुण तुम्हाला घ्यायचे आहेत। याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे पहा, ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील। परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत एकूण 30 प्रश्न ठेवण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नास 1 गुण असेल। प्रश्नपत्रिका मराठी भाषेमध्ये असेल, निगेटिव्ह मार्किंग नसते। बघा 30 प्रश्न
30 गुणासाठी परीक्षा होईल. काय विषय असतील ते त्यांनी या ठिकाणी सध्या दिलेले नाहीत, फक्त म्हटलंय की ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्हाला असतील. परीक्षा तुम्ही पास झाल्यानंतर तुम्हाला मग शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणी 10 गुणाची घेतली जाईल, त्यासाठी बोलवलं जाईल. ती पास झाल्यानंतर तोंडी मुलाखत तुमची घेतली जाईल 10 गुणाची. मग हे झाले 20 गुण आणि हे वरचे 30 गुण, असे मिळून 50 गुणांची या ठिकाणी ही निवड प्रक्रिया असेल. 50 गुणांवरती तुमचं मेरिट लावलं जाईल. बघा, आता चाळणी परीक्षा या ठिकाणी पास झाल्यानंतरच तुम्हाला पुढच्या परीक्षेसाठी बोलवलं जाईल. शारीरिक क्षमता पास झाल्यानंतर तुम्हाला पुढची तोंडी मुलाखत आहे त्यासाठी बोलवण्यात येईल. अशा पद्धतीने याचे टप्पे असणार आहेत. तर ही संपूर्ण माहिती आहे निवड प्रक्रियासाठी. इतर काही सूचना ज्या आहेत या ठिकाणी अजून त्यांनी दिलेल्या आहेत, त्या सविस्तर वाचायच्या आहेत आणि त्याच्यानंतरच तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत ते करायचे आहेत. बाकी अजून याच्याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. फॉर्म भरताना, ऑनलाईन फॉर्म भरताना काय मार्गदर्शक सूचना आहेत त्या अगोदर बघूयात आपण, आणि त्यानंतर फॉर्म कसा भरायचा तेही पाहूयात. बघा, फोटो कसा अपलोड करायचा आहे. पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला स्कॅन करायचा, जो की 40 KB पेक्षा जास्त होणार नाही, हे लक्षात ठेवायचे. JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये पाहिजे. त्यानंतर उमेदवारांना फॉर्म भरताना स्पेलिंग वगैरे त्यांचं सर्व शैक्षणिक कागदपत्रानुसार संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर उमेदवारास ज्या भाषेचं ज्ञान आहे त्याची नोंद देखील तुम्हाला करायची आहे. उमेदवारांनी त्याला ओळखत असलेल्या 2 प्रतिष्ठित व्यक्तींकडून चांगली वर्तणूक व चारित्र्य दाखला प्राप्त करावा. अर्ज भरताना सदरील व्यक्तींची माहिती नमूद करायची. बघा, आता सध्या तुम्हाला अपलोड करायचं नाहीये, ठीक आहे, परंतु सदरील दाखला हा जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेचा असावा, प्रसिद्ध झाल्याच्या तारखेचा असावा, जाहिरातीनंतरचा. सदरील व्यक्ती ही जवळची नातेवाईक किंवा मित्र नसावी. हे 2 दाखले देखील तुम्हाला लागणार आहेत. फॉर्म भरताना हे 2 व्यक्तींची नावं देखील तुम्हाला भरायची असणार आहेत. त्यानंतर बघा, बाकी अटी आणि शर्ती या ठिकाणी देखील तुम्हाला देण्यात आलेले आहेत, तुम्ही सविस्तर वाचू शकतात. आता याच्यामध्ये बघा, जसं की फॉर्म भरताय तुम्ही त्यावेळेस तुम्हाला फॉर्म भरताना डॉक्युमेंट द्यायचे नाहीत, परंतु हा फक्त खूप सोपा फॉर्म आहे, एकाच पेजचा फॉर्म आहे, ज्याच्यामध्ये बघा पोस्ट ऑलरेडी सिलेक्ट आहे. इथं तुमचं नाव टाकायचे, पूर्ण डॉक्युमेंट ज्याच्यामध्ये आहेत त्या पद्धतीने. पोस्टल ॲड्रेस तुमचा टाकायचा आहे, डिस्ट्रिक्ट पोस्टलचं सिलेक्ट करायचं आहे, ईमेल ID टाकायचा आहे. ईमेल ID टाकताना @ अगोदर इकडे टाकायचं आहे, आणि ईमेल ID तुमचा जीमेलमध्ये असेल तर इथं @ ऑलरेडी आहे, फक्त इथं gmail.com टाकायचं आहे. फोन, मोबाईल नंबर वगैरे, जेंडर सिलेक्ट करायचं आहे. तुमची कॅटेगरी या ठिकाणावरून सिलेक्ट करायची, जी पण कॅटेगरी असेल ती. नॅशनॅलिटी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर मॅरिटल स्टेटस, मॅरिड अनमॅरिड टाकायचं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये बघा, आता तुम्हाला या ठिकाणी 7वी पासून चालू करायचे. 7वी, 8वी, 9वी, 10वी, पोस्ट ग्रॅज्युएशन जे पण तुमचं झालेलं आहे ते सर्व या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशनचं देखील. आता बघा, या ठिकाणी महत्त्वाचं आहे ते म्हणजे 7वीचं. आता 7वीचं तुमच्याकडं जर मार्कशीट नाही आहे तर नेमकं त्याचं काय टाकायचं, ह्या संपूर्ण जाहिरातीमध्ये मी 2-3 वेळेस बघितलेलं आहे, परंतु त्याबद्दल कुठंही माहिती अजून दिलेली नाही. हे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी शेवट बघा तुम्हाला 12 नंबरपर्यंत सर्व माहिती आहे. याच्यामध्ये म्हटलंही आहे त्यांनी की एकदा तुम्ही फॉर्म भरल्यानंतर, डिक्लेरेशन दिल्यानंतर अर्जामध्ये परत बदल करता येत नाही. त्यामुळे काय करायचं, आताच फॉर्म चालू झालेले आहेत, मार्च महिन्यापर्यंत या ठिकाणी फॉर्म भरायचे. त्यामुळे घाई करू नका, लगेच थोडीशी वाट पहा, 2 ते 3 दिवस या ठिकाणी अजून काय अपडेट येतंय का याच्याबद्दल. त्याच्यामुळे लगेच फॉर्म भरू नका, थोडं थांबून फॉर्म या ठिकाणी भरा. त्याच्याबद्दल या ठिकाणी 7वीचं तुमच्याकडं जर सर्टिफिकेट असेल तर जी माहिती आहे त्याच्यावरती तुम्हाला ती टाकून द्यायची आहे, परंतु ज्यांच्याकडे काही जणांकडे या ठिकाणी सर्टिफिकेट नसतं, मग काय टाकायचं नेमकं येतं, कारण की ही जाहिरातच या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे की 7वी पासवरती आहे. त्याच्याबद्दल याच्यामध्ये माहिती कुठं या ठिकाणी दिसत नाही. शैक्षणिक प्रमाणपत्रावर CGPA, SGPA ग्रेड देण्यात येते. तिथं प्राप्त शैक्षणिक पात्रतेसंदर्भातील बोर्ड संस्थेचं निकष, सर्व शैक्षणिक वर्षाच्या सत्राच्या एकूण गुण व अर्जास मिळालेले गुण, शैक्षणिक पात्रते संबंधित रकान्यात नमूद करावे अशी माहिती दिलेली आहे. 7वी बद्दल येथे या ठिकाणी स्पेशल असं कुठंच माहिती जी आहे ती दिलेली तुम्हाला पाहायला भेटत नाहीये. त्याच्यामुळे थोडीशी वेट करायची आहे तुम्हाला. या ठिकाणी काय अपडेट आलं तर त्याबद्दल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती वेळोवेळी शेअर केले जाईल. याच्यामध्ये बघा काय काय डॉक्युमेंट द्यायचे तेही त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं तुम्हाला तर 7वी, 10वी, 12वी इत्यादी गुणपत्रिका, शैक्षणिक पात्रतेचे परीक्षेचे प्रमाणपत्रे हे सर्व दिलेलं आहे. तर
त्या ठिकाणी नेमकं कसं भरायचं त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी दिसत नाही, कारण की बऱ्याच जणांकडे 7वीचं सर्टिफिकेट नसेल. तुमच्याकडे आहे का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. इथं तुम्हाला जर जाहिरातीमध्ये त्याबद्दल कुठलं माहिती दिसत असेल तर तेही कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून सर्वांना त्याचीही माहिती समजेल. बघा, जसं या ठिकाणी रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये आपण जाऊ तर इथं सध्या एवढेच 2च ऑप्शन तुम्हाला इथं पाहायला भेटत आहेत. आणि सध्या इथं जो SBI कलेक्टचं जे लिंक आहे ती देखील सध्या या ठिकाणी आलेली दिसत नाही आहे. त्याच्याबद्दल जर अपडेट आला अजून काय तर तुम्हाला तेही दिसेल. बघा, इथं दुसऱ्या आपण ज्यावेळेस एखादं कुठल्या ह्याचं ॲप्लायचं बघतोय या ठिकाणी, त्यावेळेस बघा इथं तुम्हाला काय करायचं आहे, एकदा सर्च करून बघायचं आहे SBI मॅन्युअल कलेक्टमध्ये, ज्याच्यामध्ये बघा आपण जर पाहिलं त्यामध्ये बघा ही लिंक आहे फी भरायची. बघा, तुम्हाला मी ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम चॅनलवरती देतो. www.onlinesbi.sbi/SBI collect/I collect home HTML ही लिंक आहे. बघा, HTML आहे फक्त या ठिकाणी. इथं आल्यानंतर बघा रिक्रुटमेंटवरती क्लिक करा आणि इथं सर्चमध्ये काय करा, बघा फक्त बॉम्बे सर्च करा, BOM बॉम्बे सर्च करा. बघू शकता या ठिकाणी रजिस्टर हायकोर्ट ऑफ बॉम्बे ॲट नागपूर दिसेल तुम्हाला, याच्यावरती क्लिक करा. बघू शकता या ठिकाणी आलंय पिऊन 2025, म्हणजे सध्याची जाहिरात आलेली त्याच्याबद्दलचं या ठिकाणी त्यांनी ऑनलाईन ॲड केलेले, परंतु सेपरेट अशी लिंक त्या ठिकाणी त्यांनी दाखवलेली नाही. ठीक आहे, तर ही फीस भरण्यासाठी बघा 50 रुपयाची फीस भरायची. त्यासाठी काय करायचं, तुमचं नाव, ईमेल ID वगैरे हे सर्व भरायचं आहे. त्यानंतर हे तर इंडिव्हिज्युअलवरती सिलेक्ट राहून द्यायचं आहे. परत एकदा नाव, ईमेल ID वगैरे सर्व भरून ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे. हा कॅप्चा टाकायचा आहे आणि नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर देखील तुम्हाला अजून डिटेल भरायचे आहेत काय, आणि त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट जे आहे करायचं आहे. एक रेफरन्स ID भेटेल तुम्हाला, तो ID भेटलेला जो आहे या ठिकाणी ऑनलाईन ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरताय सध्या, बघा या ठिकाणी तुम्हाला इथं खाली जो आहे फी डिटेल्सचा ऑप्शन आहे. बघा, इथं तुम्हाला SBI कलेक्ट सिलेक्ट राहून द्यायचं आहे, ई पेमेंट सिलेक्ट राहून द्यायचं आहे. रेफरन्स नंबर जो येईल तुम्हाला अशा पद्धतीचा येईल. बघा, अशा पद्धतीचा रेफरन्स नंबर असेल तिथं फी भरल्यानंतर तो टाकायचा आहे. पेमेंट डेट टाकायची, अमाऊंट ऑलरेडी 50 रुपये आलेलं दिसेल. फोटो सिग्नेचर अपलोड करायचे आणि हे सर्व तुम्हाला भरून टाकायचे. त्याच्यावरही बघा या ठिकाणी 2 व्यक्तींची नावं टाकायची ज्यांच्याकडून तुम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट घेणार आहात, ते या ठिकाणी टाकायचं आहे. इथं लिंक दिलेली बघा, या ठिकाणी लिंक तुम्हाला दिलेली आहे SBI कलेक्टची, याच्यावरती क्लिक करा. डायरेक्टली ही लिंक डायरेक्ट लिंक देखील तुम्हाला इथं दिलेली आहे. ठीक आहे, डायरेक्ट लिंक देखील इथं तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यानंतर बघा, आता जसं मी 7वीचं सांगत होतो तुम्हाला, 7वी बद्दलचं या ठिकाणी दिलेलं नाही. तुम्हाला जर कुठं दिलेलं आढळलेलं असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. 7वीचं झाल्यानंतर मग तुम्हाला 8वीचं असेल तर 8वीचं भरायचं आहे, 9वी, त्यानंतर 10वी, 12वी जेवढे पण तुमचं एज्युकेशन झालेलं ते तुम्हाला या ठिकाणाहून ॲड करत राहायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे येस नो करायचे सर्व वाचून तुम्हाला, आणि या ठिकाणी आय ॲग्री करून हा फॉर्म जो आहे तो सबमिट करून द्यायचा आहे. प्रिंट काढून ठेवायचे तुमच्यासमोर. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा हा एकाच पेजचा फॉर्म आहे, सोपा फॉर्म आहे. तुम्ही नक्की ऑनलाईन पद्धतीने भरू शकतात. याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील अजून तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.